नमस्कार. आज नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी 9:30च्या सुमारास घोड्यांचं खाणं आणि आमचा नाश्ता-बिष्टा उरकून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काल बारसगावमध्ये आम्ही शिवाजीदादा जाधव यांच्याकडे मुक्काम केला होता. ते निसर्गप्रेमी आणि सर्पमित्र असल्यामुळं त्यांना इकडच्या भागाची अगदी पूर्ण खडानखडा माहिती होती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बारसगावहून शिवथरगडला जायला 2 रस्ते आहेत. एक सरळ रस्ता जातो आणि एक वरंदा घाट मार्गे रस्ता जातो. तर मग सरळ रस्त्याने जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आपण वरंदा घाट चढून वरपर्यंत जाऊया आणि मग पुन्हा पारमाचीकडनं आतल्या रस्त्याने शिवथरगडला खाली उतरूया. त्याच्यामुळं आम्ही सकाळी वरंदा घाट चढायला सुरुवात केली. आज पहाटेपासूनच बेकार पाऊस होता. घाटात वर चढायला लागेपर्यंत एवढं काही वाटलं नाही, पण घाट चढायला लागल्यानंतर मात्र इतका पाऊस सुरू झाला की समोरचं म्हणजे एक 200 मीटरच्या पुढचं दिसायचंही बंद होत होतं. आणि पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळं वरंदा घाट बंद केलेला होता. घाट चढायला लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आज घाट बंद असल्यामुळं चहाची टपरीसुद्धा उघडी नाही आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस आम्ही बरोबर आणलेल्या फरसाणावरच काढला जवळजवळ. मुसळधार पावसामुळं आज वरंदा घाटात जिकडं तिकडं धबधबे होते. म्हणजे चालतोय तिकडून धबधबे, समोरच्या डोंगरात धबधबे आणि गंमत म्हणजे ढग पण उतरलेले होते. त्याच्यामुळे समोरच्या डोंगरातले धबधबे असे डायरेक्ट ढगातनं धबधबे सुरू झाल्यासारखे दिसत होते. तिकडं धबधब्याचं पाणी, वरनं पडणारा धोधो पाऊस, कडेच्या भिंतीवरनं वाहणारे धबधबे, रस्त्यावर पाणी, असंच सगळीकडं नुसतं पाणीच पाणी झालेलं होतं. मुसळधार पाऊस आणि सगळीकडं पाणीच पाणी असल्यामुळं आणि त्याच्यात वाराही चालू होता, त्याच्यामुळे अगदी गार वातावरण होतं. त्याच्यामुळं आज प्रवासालाही मजा येत होती. आणि त्यातून आज आपण शिवथरगडीत पोचणार याची पण एक एक्साइटमेंट होती.
मग 11:30-12च्या सुमारास बहुतेकसा वरंदा घाट चढून झाल्यानंतर आम्ही घोडे चरायला सोडायचं ठरवलं आणि म्हटलं आपणही आता थोडा वेळ आराम करूया, कारण सकाळपासून भिजलो होतो आणि थोडं गारटल्यासारखंही झालं होतं. त्याच्यामुळं मग वाऱ्यावरती रस्त्यात न थांबता कुठंतरी कडेला झाडाखाली बसू असं आम्ही ठरवलं, कारण आज काही पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. मग बसल्या बसल्या घरापासनं वाहून आणलेलं 1 किलो फरसाण संपवलं. आज चहाची टपरी काय हॉटेल कुठं काहीच उघडं नव्हतं, कारण घाट बंद होता, तुफान पाऊस होता. त्याच्यामुळं मग अख्ख्या दिवसभरात मिळून वरंदा घाटातनं 10-15 गाड्या त्या दिवशी गेल्या असतील. मग फरसाण खाऊन झाल्यावर मात्र जरा बरं वाटलं, म्हणजे पोट भरल्यामुळेही बरं वाटलं आणि एवढे दिवस पाठीवर ओझं म्हणून आणलेलं फरसाण संपलं आणि 1 किलो ओझं कमी झालं, तेही जरा बरं वाटलं. मग एक 2.5-3 तासांनी घोड्यांची पोटं मस्तपैकी भरली होती. त्यांनी लोळून बिळून घेतलं, थोडं रिलॅक्स केलं आणि मग आम्ही काय केलं, जिथं चरायला सोडले होते आमची सॅक व खोगीरं तिथंच सगळं ठेवलं आणि फक्त घोड्यांना घेऊन अजून आतमध्ये गेलो. आतमध्ये तसं माळरानच होतं आणि तिकडून व्ह्यू मात्र खूप छान दिसत होता आणि वाराही छान सुटला होता, त्याच्यामुळे घोडेही एकदम मस्त एन्जॉय करत होते. रस्ता सोडून थोडं आत रानात आल्यानंतर सगळीकडे छान हिरवागार निसर्ग होता. कुठंही माणसाची चाहूल नव्हती, गाड्यांचे आवाज नव्हते, कसलाच आवाज नव्हता. म्हणजे फक्त निसर्गातले जे सगळे आवाज होते ते छान ऐकू येत होते. धबधब्यांचे आवाज, पाऊस, वाऱ्याचा आवाज आणि बाकी म्हणजे मानवनिर्मित कुठलाही आवाज येत नव्हता. फार छान वाटत होतं. मग आतमध्ये एक मस्त बॅकग्राऊंडला छान धबधबे बिबधबे, सह्याद्रीचे डोंगर आणि छान हिरवागार निसर्ग असं दिसणारी एक जागा बघितली आणि मग तिथं फोटोशूट करायला लागलो. हे फोटोशूट करायला 1-1.5 तास कसा निघून गेला काही कळलंच नाही.
आता दुपारनंतर पाऊस अजूनच वाढला होता. मग आम्ही फोटोशूट वगैरे बंद करून मग आता पुढच्या प्रवासाला निघालो आणि शिवथरगळीकडे कूच केली. असाच आमचा पुढचा प्रवास बघण्यासाठी आणि भीमथडी घोड्यांविषयीचे अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.